एकीकडे भाजपात प्रवेशांवर प्रवेश होत आहेत आणि दुसरीकडे मात्र काही प्रवेशांमुळे भाजपातल्याच निष्ठावंतांवर आंदोलनाची वेळ आली आहे। पुणे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अमोल देवळेकरांना प्रवेश दिला, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी वर्तवली आहे। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। मुंबईत झालेल्या एका भाजप प्रवेशावरून पुण्यात पदाधिकारी नाराज झाले। ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिलेल्या अमोल देवळेकरांना भाजपनं प्रवेश देत त्यांचं स्वागत केलं। इकडे पुण्यात मात्र भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या प्रवेशाविरोधात आंदोलन छेडलं। 15 ऑगस्टला जेव्हा सरकारनं स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रात मांसबंदी केली होती, त्याचा विरोध म्हणून याच अमोल देवळेकरांनी पुण्यात मांस वाटपाचा कार्यक्रम घेतला होता। त्याच देवळेकरांचा भाजपनं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतल्यामुळे मूळ भाजपवाले लोक नाराज झाले। प्रतिकात्मक विरोध म्हणून आज 1000 कुटुंबियांना प्रत्येकी एका कुटुंबाला 1 किलो अशा पद्धतीचा मांसाहार करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। छोट्या छोट्या गोष्टी पकडायच्या आणि त्याच्यावरती लोकांची दिशाभूल करायची अशी गोष्ट मुख्यमंत्र्यांसारख्या एका कायदेशीर आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून तरी ती अपेक्षित नाही। मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे। मी संघाच्या वरिष्ठांशी बोललो, सगळ्यांनी त्याला विरोध दाखवला, तरी पण त्याला पार्टीने पक्षप्रवेश दिला, म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो। पूर्ण आपला विरोध आहे हिंदूंच्या। दुसरी गोष्ट 15 ऑगस्ट व कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माननीय जे आपले मुख्यमंत्री ते आमच्यासाठी सर्वोच्च आहे, आमचे भाजपाचे नेतेच मोठे ते त्यांनी ज्यावेळेस आव्हान केलं की तुम्ही मटन चिकन म्हणजे कत्तलखाने बंद ठेवा, मटन चिकन खाऊ नको, या हिशोबाने त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्या सर्व नागरिकांना, त्यांनी आव्हान केलं। त्यांच्या विरोधात जाऊन ह्या माणसांनी मुद्दामून हा जो खटाडोप केलाय, त्यांनी पत्रिजित साळ, एडी कॅम्प चौक व राजेवाडी भागामध्ये त्या माणसांनी 1000 किलो मटन चिकन वाटप केले। फक्त पुणेच नाही तर अनेक शहरांमध्ये भाजपच्या निष्ठावंतांना पक्षप्रवेशाविरोधात आंदोलनाची वेळ आली आहे। नाशकात ज्या भाजप पदाधिकाऱ्यांनी हयातभर सुधाकर बडगुजरांवर आरोप केले, ज्यांचे संबंध दाऊदच्या हस्तकाशी जोडले, त्याच बडगुजरांमागे भाजपच्या लोकांना फिरावं लागतंय। महाविकास आघाडीच्या काळात ज्या पालघर हत्याकांडावरून भाजपनं ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल केले होते, पालघरमधल्या ज्या व्यक्तीवर आरोप केले त्याच व्यक्तीला भाजपनं पालघरमध्ये प्रवेश दिल्यानंतर वाद झाला। अखेर भाजपनं हा प्रवेश रद्द केला। अशी एक ना अनेक उदाहरणं भाजपमध्ये आहेत। इतर पक्षांमध्ये पिढ्यानपिढ्या पद भोगलेले लोक विकासासाठी भाजपात जात असल्याचं सांगतात आणि आमच्या विकासाच्या धोरणावर विश्वास असल्यामुळे लोक पक्षात येत असल्याचा दावा भाजप नेते करतात। या दोन्हीकडच्या विकासाच्या दाव्यांमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र कुचंबणा होत असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।